महाराजांची करवीर नगरी कोणाच्या हातात? नामर्दांच्या. अरे शाहू महाराजांनी कधी बाईला मुजरे नाही केले आणि आज हे मराठे बाईला मुजरा करतायत आणि ती परदेशी बाई. आणि हे आमचे बाडगे आज तिकडे चाटतायत. या असल्या बेभरोशाच्या टोंड्यांवरती माणसांवरती विश्वास ठेवू नका. अरे आम्ही तरी महाराजांना मुजरा करतोय, त्या महाराजांचं नाव घेणारे आम्ही. मॅरेथॉन रेंजमध्ये आम्ही कधी अफजल खान शिवाजी महाराज धावाला नाही लावले, हे तुम्ही लावलेत. बघितलं तुम्ही, बघतात. रक्त उसळत नाही तुमचं, त्याची चीड येते मनस्वी. आणि हे आज शिवसेना करत असताना हीच मराठी माणसं, आपलीच माणसं. एक मोठा होते कोणीतरी, पण नाही खेचायचं. म्हणजे आता खरं सांगायचं म्हणजे मराठी असल्या ह्या दळभद्री स्वभावाच्या माणसांबद्दल खेकड्यांनाही लाज वाटायला लागली की अरे आपण काय चूक केली, हेच करतायत आपलं काम. हे खेकड्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी आपल्याला एक सांगतो इच्छितो की मला हा विजय द्या. विजय जर दिलात आणि नाही आणि फडकणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा आणि आपल्या धर्माचा भगवा झेंडा त्या कल्याण आणि डोंबिवलीच्या महानगरपालिकेवरती आपल्या कृपा आशीर्वादाने डौलानं अभिमानानं स्वाभिमानानं फडकणार बहुमतानं. आणि तोच प्रकार कोल्हापुरातही होणार. शाहू महाराज सुद्धा म्हणतील वा 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 वा, माझे मराठे अजून जिवंत आहेत, मन जिवंत आहेत, नामर्द नाहीत तिथे या कोल्हापुरात करवरी नगरीमध्ये, असं अभिमानानं शाहू महाराजच म्हणतील. आणि आपल्याकडनंच हा विजय प्राप्त हो आणि शिवसेना आपण राबवायची, कामाला लावायची अशी अपेक्षा बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. न प्याले साग पे तुझे आग मराठी यादा, ढोरा तुझे भगव रंग